कृष्णारी मंडळी, तर माझं रोज वापरायचं जे मुंगसरं होतं ते वाढवलं होतं, त्यामुळं मग मी दुसरं घातलं आणि ते ठेवून दिलेलं आहे की जेव्हा सोनाराकडे जाईल त्यावेळेला मी ते नीट करून आणेल. मग गावात जायचं म्हटलं, कपडे वगैरे आत घेतली सगळी उन्हात वाळत असलेली. टिकली नव्हती कपाळाला, पहिली तर टिकली लावली, म्हटलं सासूबाई भेटतील मग त्या ओरडतील टिकली नाही म्हणून. मग नंतर मंदिरामध्ये गेले. मला कमेंट होती, म्हणजे मंदिरातलं देवाचं जे सामान भेटतं तिथं गेले आणि तिथं मला हे कृष्णाची मूर्ती, तुळजापूरच्या अंबाबाईची मूर्ती, इतक्या छान छान मूर्ती भेटल्या आणि मला घ्यायची होती सान. तिथं मला सान घ्यायला गेल्यावर मला दिसला हा पाटा आणि वरवाटा. मला इतका आवडला की काय सांगू, पण त्याची प्राईस 950 रुपये. तर मी इथं जपमाळ पाहिली, तर जपमाळ मला महाग वाटली म्हणून मी घेतली नाही. मी घरी शिवू शकते. मग तिथून गेले मंडईत. मंडईतून सासू सासरे यांना सगळ्यांना भेटले आणि खूप सारे फ्रूट घेतले. आवाकाडो पण घेतला. शिवम म्हणत होता की मम्मी आवाकाडो आपण कधीच खाल्लेलं नाही आहे आणि हे पवार भेळ म्हणून इथं हडपसरमध्ये आहे, खूप फेमस आहे आणि खूप चवदार असते यांची भेळ. मी कायम आणते. नंतर माझ्या भावाला भेटले, त्याला ड्रेस दिला, राखी दिली आणि मी घरी आले.